त्यांनी आपले आशीर्वचन मार्गदर्शन करावं. नमो सोनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्ष शिरोर्भावे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी उदाहरणे नमः. आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून ज्यांच्या दिव्य सान्निध्यामध्ये असा हा अधिक मासातला हा कार्यक्रम संपन्न होत आहे. प्रातस्मरणीय पूज्यपाद श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुनजी महास्वामीजी काशीपीठ यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या व्यासपीठावरती उपस्थित असलेली रामकृष्ण हरीचाही गजर होत होता आणि एका बाजूने पाहत असताना हर हर महादेव हर हर महादेव हा सुद्धा जयघोष आपल्या कानावरती हा पडत होता. ओम नमः शिवायचा सुद्धा महामंत्र आपल्या कानावरती पडत होता. आज आपण भारत देशाची आपण परंपरा आपण जर पाहायला लागलो, ही संस्कृती आपण पाहायला लागलो, आज किती भव्य आणि दिव्य आणि किती अंगाने ती नटलेली तुम्ही पहा, किती नटलेली आहे. शिवाच्या हृदयामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर निश्चितच तिथे आपल्याला विष्णू दिसतात आणि विष्णूच्या हृदयामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर ते शिव आपल्याला दिसतात. अनेक असे प्रमाण ग्रंथामध्ये आहेत, अनेक असे पुराणांमध्ये आपल्याला अशी प्रमाणं दिसत आहेत की विष्णूला जे चक्र प्राप्त झालं, सुदर्शन चक्र प्राप्त झालं, हे केवळ शंकरांमुळेच हे प्राप्त झालं. लक्षात घ्या. पुष्पदंताचा जर आपण विचार करू, स्तोत्र आपण पठण करू, त्यामधून आपल्याला सर्व काही आपल्याला उघड उघड आपल्याला दिसतं. लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे निश्चित रूपाने शंकरावरती जे असे काही संकट आले, मोहिनीचं रूप हे धारण करणारे कोण आहे तर ते साक्षात विष्णू आहेत. लक्षात घ्या. म्हणून अनेक अंगाने आपला हा जो देश जो नटलेला आहे तो हरी आणि हराचा हा आपल्याला त्याच्यामध्ये एक विलाप दिसतो. लक्षात घ्या. म्हणून पूर्व दिशेला आपण गेलो तर पूर्व दिशेला आपल्याला तिथे जगन्नाथपुरीचं भव्य आणि दिव्य मंदिर आपल्याला दिसतं. पश्चिमेकडे आले तर तिथे विशाल आपल्याला श्रीकृष्णाचं द्वारकाधीशांचं आपल्याला मंदिर आपल्याला दिसतं. उत्तर दिशेला जर आपण गेलो तर तिथे बद्री केदाराच्या नावाने आपल्याला तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला मिळतं. आणि दक्षिण दिशेकडे आल्यानंतर आपल्याला तो रामेश्वराचा सुद्धा महादेव आपल्याला दिसतो. लक्षात घ्या. म्हणजे तो किती अंगाने हा नटलेला आहे, तो किती अनंत रूपे अनंत वेशे, बरं का, असे अनंत रूप आहे, अनंत वेश. आणि म्हणून मुळामध्ये आपला हा वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे. कोणी आम्हाला विचारतं, हा भक्ती संप्रदाय आहे, ही अद्वैत भक्ती सांगितलेली. लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे औषाच्या या संस्थानाने नाथ परंपरेने गेल्या 5 पिढ्यांपासून जर काय सांभाळ असेल तर निश्चितच ही अद्वैत परंपरेची ही परंपरा त्यांनी मनापासून ही सांभाळलेली आहे. आज या 5 पिढ्यांमध्ये आज पाहतो आपण चक्रीभजनाची आपण सेवा पाहतो. शंखभ्रू नंदकी चक्री शारंगधन्वा गदाधर रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध सर्व प्रहरणायुध. आपण पाहतोय ही ओळख आहे, या संस्थानाची ओळख आहे, ही सेवेची ओळख आहे. म्हणून आज पवित्र दिवशी पुन्हा आम्हाला महास्वामीजींच्या चरणाजवळ प्रपंचाचं काही मागायचं नाही आहे. कारण नाथ संस्थानाचं जर शिष्य ओळखायचं जर असेल, ऐका, तो कधी प्रपंचाचं कधी मागतच नाही आणि प्रपंचाचं परमेश्वराने दिले तर सुद्धा आम्हाला घ्यायचं नाही आहे. आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला भक्तीच पाहिजे.
आम्हाला पाहिजे असेल तर भक्तीशिवाय आम्हाला तुम्हाला काही देऊ नका, आम्हाला मागायची सुद्धा ती बुद्धी देऊ नका. दुसरं काय, आम्हाला बुद्धी भक्ती मागायची बुद्धी आम्हाला द्या, सेवेची बुद्धी द्या, नम्रतेची आम्हाला बुद्धी द्या. सदैव सदैव आम्ही तुमच्या चरणाची सेवा आम्ही करत राहावी ही बुद्धी आम्हाला द्या. द्वेषाची बुद्धी देऊ नका. ऐका, द्वेषाची बुद्धी देऊ नका, द्वैताची बुद्धी देऊ नका. आज म्हणून या गावामध्ये पाहत असताना आज किती जण सामील झाले, आज किती जण एकत्रित आले. आज हा का आले तर तिथे भेद नाही म्हणून हे सर्वजण तिथे आले, लक्षात घ्या. आणि औषध संस्थानाचं एक दैवत कोण असते तर काशी महास्वामीजी हे आमचं खरं दैवत आहे, इतकं लक्षात घ्या. मी काय बोलतोय नीट ऐका. माझ्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ आहे. हरिजन से हरिजन मिले, गले तुलसी की माल, लेना देना कुछ नहीं, जय गोपाल जय गोपाल. पण ही अद्वैत परंपरा किती विशाल परंपरा आहे, किती मोठी परंपरा आहे, किती श्रेष्ठ परंपरा आहे. एखादा कोणी शिवभक्त जरी तिथे भजन करायला लागला तर निश्चितच आम्हाला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की अरे बाबा हा शिवभजन तरी करतोय, शिवभजन तो करतोय. हे सगळं काही आम्हाला जे प्राप्त झालं महास्वामीजींच्या कृपाशीर्वादामुळे प्राप्त झालं. मल्लप्पा महाराजांनी ज्यावेळेस काशीसारख्या क्षेत्रामध्ये लिंग स्थापन केला आणि लिंग स्थापन केल्यानंतर त्या लिंगावरती पादुका आहेत, पादुका आहेत. आणि आमचं लिंग तिथे ज्या जंगमवाडी मठामध्ये कुठे असेल तर आमचं पीठ येतं रंभापुरी पीठ येतं. रंभापुरी आम्ही वीर गोत्राचे आम्ही येतो. आणि तिथे आमचं लिंग कुठं आहे तर रेणुकाचार्यांच्या लिंगाच्या शेजारी आमच्या मल्लप्पा महाराजांनी स्थापन केलेला तो लिंग, इतकं लक्षात घ्या. किती अद्वैत परंपरा आहे, किती अद्वैत परंपरा आहे, खूप मोठी अद्वैत परंपरा. आणि त्यातल्या त्यात आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की आपल्याला सहस्त्र जंगम भोजन आपल्याला हे करायचं आहे. सहस्त्र जंगम भोजन म्हणल्यानंतर आता एका गावात तर इतके जंगम मिळणं अवघड असतात, पण कुठून कुठून त्या शंकराने त्या महादेवाने त्यांना बुद्धी दिली आणि निश्चितच या अनेक अशा ठिकाणावरून ती सगळी जंगम आम्हाला येत आहे. तिथे कशासाठी येत आहेत सांगू का, तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यायला लागले. शिवाचार्य महाराज कशासाठी येत आहेत आमच्याकडे हे तुमच्या मुखातून मला ऐकायचं. येत आहेत आमच्याकडे कशासाठी येत आहे. आज त्यांचं पात्र उचलायला आम्हाला मिळतं हे माझं भाग्य समजतो, लक्षात घ्या. आज जन्माचं एक पात्र स्वामीचं एक उष्टावळ आहे, ते उष्टावळ पात्र आम्हा भावांना उचलायला मिळतं. हे आमच्या एका जन्माचं नाही, अनेक जन्मांचं पुण्य असेल. हे आमच्या अनेक जन्माचं पुण्य आहे. कारण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांची एकच शिकवण, कारण आपण वारकरी आहोत, लिंगायत आहोत, पण हा भेद पाहायचा नाही, भेद हा आम्ही करायचा नाही. आजपर्यंत आमच्या घराण्याने कधी तो भेद केला नाही, इतकं लक्षात घ्या. तो भेद हा केला नाही. म्हणून म्हणतात की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम त्यानवाधिकृत काम, धर्म अर्थ काम मोक्ष. किती सुंदर रचना आहे मला सांगा. शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव, निवारी कळी कळांचा देव. म्हणून ज्यावेळेस आम्ही पांडुरंगाची पूजा करत असताना चरणावरती आम्ही तुळस वाहतो आणि पांडुरंगांच्या मस्तकावरती आम्ही बेल वाहतो, लक्षात घ्या. पांडुरंगाच्या ओम नमो बिलमिनाचे कवचिनेच नमो, वर्मिणेच वरुथिनेच नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च नमो, दुंदुभ्याय चाहनन्याय च नमः.
बेल आम्ही वाहतो आणि हीच आमच्या घराण्यावरती कृपा सदैव राहावी. घरातला प्रत्येक व्यक्ती हा भक्ती करणारा राहावा. महास्वामीजींना आम्हाला मागायचं आहे, घरामध्ये जो कोणी आवसेकरांच्या वंशामध्ये जन्माला येईल, जो कोणी या कुळामध्ये जन्माला येईल, तो प्रत्येक हा कसा राहावा, तो भक्ती करणारा पाहिजे, तो सेवा करणाराच तो जन्माला पाहिजे, सगळ्या व्यसनांपासून तो मुक्त असणारा पाहिजे, सगळ्या दोषातनं तो मुक्त असणारा पाहिजे. हीच आम्ही प्रार्थना करतो. जास्त बोलणं उचित होणार नाही. अधिकस्य अधिकम फलम, अधिकाचं एक आगळं वेगळं महत्त्व हे सांगितलेलं आहे, पण जास्त माझ्या वाणीला लांबवणार नाही मी, कारण माझा जन्मच केवळ गादीची उपासना करण्यासाठी झाले, गादीची सेवा करण्यासाठी झालेला आहे. नाहीतर मी जगात आलो नसतो. नीट ऐका, तुमच्यासाठी बोलतोय. नाहीतर मी जगात आलोच नसतो. माझं काही कामच नाही आहे, कोणाशीच माझं काही काम नाही आहे, कोणाजवळ सुद्धा माझं काही काम नाही. पण मी आलो इथे जे परमेश्वराने हे सेवा करण्यासाठी आलेलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दोघं भाऊ ही सेवा ही करत राहावी. हीच मी प्रार्थना करतो. जितके काही चांगली गुण माझ्यामध्ये दिसतात तुम्हाला, ही सगळे माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचे, आणि माझ्यामध्ये तुम्हाला काही उणं देणं दिसतं माझ्यामध्ये, ते